आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो तुम्ही तूच म्हणालीस ना नवीन सकाळ आहे, मग मी जुना राहून कसं चालणार आहे? माझी सुद्धा ना ती मी येणार. रोहित चल. हो बाय चंदूधर. हा चंदू शेठ येतो. कौटुंबिक सहलीला चालले की काय सगळं? आता पेपरात सविस्तर बातमी छापू का मी? हे तू मला का विचारतेस? हे मी तुला विचारायला हवं. एवढे पैसे देते तुला आणि तू काय करतेस? तुझ्यामुळे झालंय सगळं. माझ एवढा आहे आणि काम काढीचं नाहीये. आता अख्खं कुटुंब येईल तिकडे. आरती ओवाळ त्यांची. कुठून माझ्या राशीला लागली ही गौरी काय माहित. सगळा पैसा पण गेला या गौरी पायी. रेवती आंटी सगळे गेले त्या गौरीकडे. पाहिलं मी. झोपले नव्हते दिसतं मलाही. हो ना, मग आता काय करायचं याचा विचार कर. म्हणजे तुझ्या डोक्यात मेंदू आहे यावर विश्वास बसेल माझा. मला असा लुक काय देतेस? मला लुक देऊन काय नाही होणार. तिकडे प्रेम उतू जात आहे त्यांचं. ती गौरी लग्न करून घरात येण्याआधी काहीतरी करायला पाहिजे. मग मी काय करते असं वाटतंय तुला? आता इथून पुढे जे काही करू ना ते विचारपूर्वक करावं लागेल. असं त्रागा करून नाही चालणार. बघितलं नाहीस तुझी कशी कॉलर धरली होती? आता मारी खायचंय का तुला? रुद्रचा राग पाहिलास ना तू? हो, पण त्याचा बदला मी घेणारच आहे. सोडणार नाहीये त्याला. पण त्याआधी त्या गौरीचा काटा काढला पाहिजे. ती कोणत्या आश्रमातील बाई? तिला सांग काहीतरी करायला. फुकटचे पैसे देत नाही आपण तिला. फोन कर. तिचा काही उपयोग नाही. ती काही करू शकत नाही. फालतू कूक आहे ती. मी बोलतो. आता काय? ए आवाज खाली करून बोल. आणि जे सांगतोय ते कर. लाज काढ त्या पैठणकरांची. असा अपमान कर की परत तिकडे जाणार नाहीत. याचे दुप्पट नाही तिप्पट पैसे देईन मी तुला. जाताना आनंदात गेलेत, येताना दुःखात आले पाहिजेत तिकडून. हो, काम झालंच म्हणून समजा. गुड. हे गौरी, अभिनंदन अभिनंदन. चल मग आता मला थँक्यू म्हण. थँक्यू पण का? का विसरलीस ना? विसरणारच तू. मी जर इथे आणलं नसतं तर तू रुद्र सरांना इथे येऊ दिला असतस का? बोल ना, येऊ दिला असतस का? हा, मी ना तुझ्या डोळ्यात मागेच बघितलं होतं. तुझं प्रेम अजून कमी झालंच नव्हतं बघ. आणि तुझ्या मनात जी घालमेल सुरू होती ना, जे काही सुरू होतं ते मला मागेच कळलं होतं. कळलं होतं का नाही? हा, अरे रुद्र सर आले वाटतं. अरे
रुद्र सर नाही, घरचे सगळेच आलेत. अरे हो, ए मुलांनो, चला रुद्र सर आले, चला चला. या रुद्र सर, या वेलकम वेलकम आणि अभिनंदन. आणि बातमी कळाली बरं आम्हाला, आईस्क्रीम वितळलेलं दिसतंय. मी ओळख करून देतो. ही माझी आई नंदाई. नमस्कार. नमस्कार. हा माझा काका. नमस्कार. हा माझा छोटा भाऊ रोहित. नमस्कार. 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 आणि ह्या माझ्या मोठ्या बहिणी. नमस्कार. गौरीकडून खूप ऐकलंय तुमच्याबद्दल. राजन सर, तुमची तब्येत बरी नाही आणि तुम्ही. मला काय झालंय? आणि बघ, तू आपल्या घरी येते म्हटल्यानंतर माझं आजारपण तुला घाबरून पळून गेलं. त्यांनाही माहितीये तुझ्या काळजीपुढे त्यांचा टिकाव लागणार नाहीये. आणि बर का गौरी, हे सगळे मला सोडून माझ्या नातीला भेटायला निघाले होते. अरे मी पण राजन पैठणकर आहे. असं कसं होऊ देईल? जाऊ देईल का त्यांना? मी पण आलोय. पण नात कुठे आहे तुमची? असेल इथेच. बिट्टी, हे बिट्टी, बाहेर बघ कोण आले ते. मी बोलून आणतो. येते. बिट्टी, चल लवकर, रुद्र सरांचे घरचे आले तुला भेटायला. नंदन आजी. हो. चल. कशी आहेस बाळा तू? मस्त. मला किती आठवण आहे तुझी. हा मग बघ ना, कसा पळत पळत धावत धावत तुला भेटायला आलो. बेटा, तू आमच्यावर रागवली नाहीयेस ना? हो, गुणाची आहे आपली बिट्टी, शहाणी आणि समजूतदार. आता कळलं वय हे. 6 महिने वाऱ्यावर सोडून दिली तेव्हा नव्हती का गुणाची? काय बोलते काय? अगं आपल्याकडे पाहुणे आलेत आणि तुझं काय चाललं ग? हे आणि पाहुणे बिचाऱ्या पोरींना 6 महिने रस्त्यावर खस्ता खायला सोडून दिलं आणि आता आले प्रेम दाखवायला. आता कसा पुळका आला? हा, घरकामाला बाई मिळत नसेल ना, म्हणून आले या मेडला घ्यायला. ए चंद्रिका, काय बोलतेस? तुम्ही गप्प बसाओ. हे आले वर तोंड करून आणि तुम्ही त्यांचं स्वागत करताय. तुमच्या लाडक्या गौरीला यांनी त्रास दिलाय माहित नाही का तुम्हाला? यांचा पाहुणचार करायचा का तुम्हाला? यांना इथं उभं पण केलं नाही पाहिजे. ए बस कर आता. म्हणी बंद कर तुझी ही वायफळ बडबड.
जा आपलं आपलं काम कर. ज्यांना बोलायला पाहिजे त्यांच्या समोर तोंड ठेवलं तुमचं आणि मला गप करताय का तुम्ही? आपण इथं आणून सांभाळलं नसतं तर काय झालं असतं या दोघींचं? या लोकांना स्वतःचा फायदा दिसतो फक्त. आधी मुलगी नात म्हणून डोक्यावर बसवलं आणि गरज संपली तर दिलं हाकलून. काय काय गौरी, तुला काय स्वाभिमान आहे की नाही? हे थोडं गोड बोलले की निघाली त्यांच्या सोबत जायला घरी. पुन्हा हाकलून दिलं तर काय करशील? पण मी हे होऊ देणार नाही. मीच त्यांना हाकलून देईन. हो चालते माहित ना. चंद्रे जरा गप्प बस. मी का गप्प बसायचं? मी काय चुकीचं बोलते? रोज माझ्या हातनं यांना जेव खाऊ घालते मी यांचं चांगलं व्हावं म्हणूनच बोलते. काय काय बिट्टी, तुझी आई डोक्यावर पडलीये पण तू तर हुशार आहेस ना. हे आजी दादा 2 दिवसाचे आहेत फक्त, मग पुन्हा फेकतील तुम्हाला वाऱ्यावर. हा आश्रम आहे, तुम्हाला पुन्हा एकदा हाकलून दिलं ना तर परत घेणार नाही मी. आत्ताच्या आत्ता यांना इथं हाकलून. चांगलं बोलता येत नसेल ना तर माणसाने बोलू नये. मी आणि बिट्टीने जे काही सोसलं तो आमच्या नशिबाचा भाग होता. कुणी काही मुद्दाम नाही केलंय. आणि तसंही जे काही घडलं ना त्याच्याशी तुमचा काहीच संबंध नाही. माझ्या माणसांना बोलायचा तुम्हाला काही अधिकार नाहीये. मला काय धाड भरलीये? तुमच्यावर पुन्हा रस्त्यावर झोपायची वेळ येऊ नये म्हणून बोलते मी. आठवतंय ना तुम्ही 2 दिवस बाकावर झोपल्या, उपाशी होत्या. यांना काय पडलं होतं का तुमचं? तरी तू यांना तुझी माणसं म्हणते आणि मी भल्याचं बोलते, तू मलाच गप करते. नाही तुम्ही बरोबर बोलताय. आमचं खरंच चुकलंय. आम्ही ते मान्यही करतो ना. आम्ही गौरीचे गुन्हेगार आहोत. राजन सर प्लीज. नाही गौरी, आमची चूक आहे. आम्ही तुला मुलगी म्हणत होतो आणि आम्हीच तुला तुम्ही आमच्या मुलीला आधार दिलात, तिला सांभाळलं. तुमचे आभार कसे मानायचे नाही कळत आम्हाला. मला आभार बिभार नकोय, पण पुन्हा हिच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करू नका म्हणजे झालं. जगतीये इथं ती, चांगलं चाललंय तिचं. आता तिच्या वाटेला जाऊ नका. हा आश्रम आहे, लॉज नाही. थोडे दिवस अनाथ झाले आणि राहायला आले. घर मिळालं आणि गेले. तुम्ही जर परत हाकललं तर घेणार नाही मी हिला आश्रमात. ती वेळ त्यांच्यावर पुन्हा कधीच येणार नाही. ते त्यांचं घर आहे, त्यांना इथे यायची गरज नाही लागणार. आणि ह्या आधी जी चूक झाली ती पुन्हा होणार नाही. मग आधी कशी? बस चंद्रक्का, तुम्हाला माझी अचानक कशी काय काळजी वाटायला लागली हेच कळत नाहीये मला. आणि असंही माझा विश्वास आहे यांच्यावर. गैरसमज कुठे होत नाहीत, प्रत्येक कुटुंबात होतात. पण त्या कुटुंबाचा पाया प्रेमामुळे भक्कम असेल ना तर ते गैरसमज दूरही होतात. मान्य आहे मला त्रास झाला, पण याचा अर्थ असा नाही की यांना त्रास नाही झाला. यांनाही खूप त्रास झालाय, खूप सोसलंय त्यांनी.
आणि तसंही झालेल्या गोष्टी पुन्हा उकरून काढण्यात काय अर्थ आहे? जे झालं ते झालं. मला माझ्या नशिबाने सगळा आनंद पुन्हा मिळतोय. तो आनंद मला भरभरून घ्यायचा आहे. आमचं प्रेम आहे एकमेकांवर. त्या प्रेमात मला भरभरून जगायचंय. आणि तसंही जेव्हा कुटुंब प्रेमाने एकत्र येतं तेव्हा सगळं जुनं विसरून जायचं असतं. नात्यात माफ करणं, नवी सुरुवात करणं जास्त गरजेचं आहे. ही सगळी माणसं माझी आहेत आणि मला ती हवी आहेत. शेवटचं सांगते, माझ्या माणसांना काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाही. ह्या ज्याचं करावं भलं आणि तो म्हणतो माझंच खरं. परत रस्त्यावर आलीस ना तर गेट जवळ पण उभी करणार नाही तुला. गौरी मी गौरी, तुम्हा दोघींच्या बाबतीत आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्हाला माफ कर. नंदाई, पुन्हा माफी हा शब्द उच्चारायचा नाही हा, प्लीज. माफ करा. म्हणजे आज तुम्ही इथे आलात आणि हे ध्यान पण आलं. हिला ना कुठे काय बोलावं काहीच कळत नाही बघा. हिचं तुम्ही मनाला लावून घेऊ नका. हिच्या वतीनं मी माफी मागतो हवं तर, पण तुम्ही नका नाराज होऊ. नाही नको. मी एक काम करा ना, तुम्ही आश्रम बघा ना. आश्रम ही बिट्टी ना इथली मॉनिटर आहे. मॉनिटर ती दाखवेल तुम्हाला आश्रम. बिट्टी चल आश्रम दाखव. चला तुम्हाला मी आमचा आश्रम दाखवते. चला या या चला. मेले सगळे एकत्र कसे होतात काही कळत नाही. काही झालं की आलेच. माझं चुकलं. उगाच आश्रमात ठेवून स्वतःच्या डोक्यावर बसवलं. वेळी झाकली असती तर डोक्याला तापच झाला नसता. कारण हे तुझ्या मालकीचं घर नाही काय. आणि तू समजतेस काय ग स्वतःला. गौरी आणि बिट्टीच्या बाबतीत उगाच काही बोललेलं मी खपून घेणार नाही. आणि तू इथे कामाला आहेस. कशाला आहेस कामाला. उगीच या आश्रमाचा मालक बनण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि गौरी आणि बिट्टीला त्यांचं घर मिळत असेल तर तुला काय प्रॉब्लेम आहे ग. बिट्टी आणि गौरीचा आनंद जर तुला बघवत नसेल ना तर तू हे काम सोडून गेली तरी चालेल. आम्ही बघून घेऊ काय करायचं ते करू आम्ही सगळं. हा आमचा हॉल आणि ही आमची बेडरूम. आम्ही इथेच सगळं काही करतो. खातो पितो उड्या मारतो सगळं काही खेळतो पण. नंदेयाजी तुम्हाला एक गंमत माहिती का. पार्टनर आमच्या सोबत इथेच जेवायचा. हो का. हो आम्ही अगरबत्त्या पण इथेच बनवतो. वा वा वा. बर. नंदाई आजी पार्टनरला आम्ही कसं सापडलो माहितीये का. कसे ग. मी रोज एक अगरबत्ती लावायची आणि बाप्पाला
प्रार्थना करायचे. या अगरबत्तीचा सुगंध पार्टनर पर्यंत पोहोचू द्या आणि लवकरात लवकर त्याला इथे घेऊन ये. बघ आला की नाही तो. हो ग, तुमच्या प्रेमाच्या सुगंधानंच रुद्रला इथपर्यंत खेचून आणलं. पण उशीरच झाला जरा. अगं मी एकच अगरबत्ती लावायचे ना, म्हणून वास उशिरा पोहोचला असेल. वा 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 बिट्टी, तू पार्टनर साठी अगरबत्ती लावायचीस, आमच्यासाठी काय? आमची आठवण येत होती का ग तुला? खूप आठवण यायची ना, तुमची, श्वेता मावशीची, सगळ्यांची आठवण यायची. आम्हाला सुद्धा बाळा तुझी खूप आठवण यायची ग. अरे हे बघा, आता सांगून ठेवतो तुला मी, ह्या आजीपासून आणि आजोबापासून परत कधीच दूर जायचं नाही. नक्की ना? नाही, कधीच नाही. ऐक ना बेटा, एकदा मला आजोबा म्हणून हाक मार ना प्लीज.